महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रचाराला रंगत आली असून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट देखील या युतीमध्ये सहभागी आहे। जिथे जिथे अजित पवार गटाची भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होऊ शकली नाही, तिथे काही ठिकाणी अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती आहे। दरम्यान महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता भाजपला मोठा धक्का बसला। अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीचा विषय झाला आहे। शिवसेनेचे उमेदवार सदाशिव मामा पाटील यांनी बाजी मारली आहे। भाजप प्रणित उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे आता भाजपच्या हातातून सत्ता गेली आहे। दरम्यान शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेत जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आले, जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। अंबरनाथ नगर परिषदेमधील एकूण नगरसेवकांची संख्या 59 एवढी आहे। या नगरपालिकेमध्ये भाजपचे 14 नगरसेवक होते, त्यातच काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं ही संख्या 26 झाली। एक अपक्ष नगरसेवक आणि 4 राष्ट्रवादीचे नगरसेवक मिळून हा आकडा 31 वर पोहोचला होता। तसेच निवडणुकीच्या आदल्या दिवशीच या सर्व नगरसेवकांना व्हीप देखील बजावण्यात आला होता। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।